40,000 जखमी, हजारो इमारती जमीनदोस्त, अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त, कोट्यावधींचं आर्थिक नुकसान, अवघ्या जगावरती ऊर्जा संकट आणि अखेर आज अल्पविराम, तोही 15 दिवसांचा. नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर. खरं तर आजची पहाट फक्त आपल्यासाठीच नाही तर अवघ्या जगासाठी मोठा समाधानाचा क्षण घेऊन आली. भारतीय प्रमाण वेळेनुसार 5:30 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवरती शक्तिशाली हल्ला खरं तर करणार होते. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरनी इराणनं आपलं सैन्य मागे घ्यावं, ती सामुद्रधुनी जगासाठी खुली करावी, अन्यथा इराणला उद्ध्वस्त करू, इराणी संस्कृती संपून टाकू, अशी ट्रम्प यांनी धमकी दिली होती. त्यांना वाटलं इतक्या मोठ्या धमकीनंतर इराण मागे हटेल. पण 40 दिवसांपासून अमेरिकेसह इस्रायल सारख्या बलाढ्य देशांना झुंजवणारा इराण मागे हटला असता तरच नवल. आणि तसंच झालं. इराणनंही आम्ही तयार आहोत असं म्हणत उत्तर तर दिलंच, शिवाय आपल्या जनतेला घराबाहेर पडून रेल्वे, ब्रिज, महामार्गांसह अणुकेंद्रांजवळ येण्याचे आदेशही दिले, आवाहनही केलं. जनताही हातात हात घेत मानवी साखळी करत निकरानं उभी राहिली. खरं तर आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूपासूनच इराणी जनता अमेरिकेच्या विरोधात आक्रमक होती. शिवाय जे खामेनींच्या विरोधात होते त्यातले बरेचसे गटही देशप्रेमापोटी अमेरिकेच्या विरोधात उभे राहिले. सगळे एकवटले आणि हाच जनसागर इराणच्या रस्त्यांवर दिसू लागला. अर्थात असं असतानाही ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन जवळ येत होती. जगाची चिंता वाढत होती. जर ट्रम्प यांनी अण्वस्त्राचा वापर केला तर काय, किंवा अण्वस्त्राशिवाय कोणत्याही क्षेपणास्त्राचा वापर केला, त्यात ऊर्जा केंद्र उद्ध्वस्त झाली तर काय. आधीच 40 दिवसांच्या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट आहे. आपल्या देशातही गॅस सिलेंडरचे हाल आपण पाहिलेत. आणि जर ट्रम्प यांनी काही वेडवाकडं पाऊल उचलून इराणला उद्ध्वस्त करण्याच्या नादात आखातातल्या ऊर्जा केंद्रांना टार्गेट केलं तर किती हाल होतील, याच विचारांनी अवघं जग चिंतेत होतं. पण पहाटे 5:30 वाजता काय होणार याचं उत्तर 90 मिनिटं आधीच मिळालं. आणि ते होतं युद्धविरामाचं. ट्रम्प आणि इराण यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चीन आणि पाकिस्ताननं पुढाकार घेतला. यावर ट्रम्प आणि इराण दोन्ही लीडरशिपनं विचार केला. दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. आता ही सगळी इनसाइड स्टोरी मी सांगणारच आहे, पण आपणच युद्ध जिंकलोय असं पुन्हा सांगत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली. आणि त्यावरच आधारित आपला पहिला प्रश्न आहे, तो आपण सगळ्यात आधी पाहूया. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. तर आजचा आमचा प्रश्न आहे, 2 आठवड्याच्या शस्त्रसंधीनंतर युद्ध पूर्णतः थांबेल असं वाटतं का? म्हणजे आता युद्धविराम मिळालाय, त्याला पूर्णविराम मिळेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर उत्तर द्या. खरं तर युद्धाला पूर्णविराम मिळावा हीच जगाची इच्छा होती आणि आपलीही हीच इच्छा आहे की युद्धाला पूर्णविराम मिळावा. पण आता तेही ट्रम्प, नेतन्याहू आणि मुस्तफा खामेनींच्याच मनावर आहे. पण आजचा युद्धविराम कसा झाला तर त्यासाठी बरोबर 24 तास मागे जावं लागेल. अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजता म्हणजे आपल्याकडे मध्यरात्रीनंतर 2:30 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी युद्धविरामासाठी पुढाकार घेत ट्रम्प यांना संपर्क केला. त्यानंतर ट्रम्प यांनी 2 महत्त्वाचे फोन कॉल केले, एक शहबाज यांना आणि दुसरा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना. दोन्ही नेत्यांशी संवाद पूर्ण होण्याआधीच चीननेही इराणच्या लीडरशिप सोबत चर्चा सुरू केल्याची माहिती पुढे आली. म्हणजे जी गोष्ट ना नाटो राष्ट्रांना जमली, ना संयुक्त राष्ट्रांना जमली, जी गोष्ट अमेरिकेच्या युरोपातल्या अनेक मित्र राष्ट्रांनाही जमली नाही, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान आणि चीननं पुढाकार घेतला. तेव्हाच अनेकांना असंही वाटलं की युद्धविराम कदाचित शक्य नाही. पण गेले 40 दिवस अमेरिकेसोबत कोणताही संवाद नाही असं म्हणत प्रतिकार करणाऱ्या इराणनं पहिल्यांदाच चर्चेची दारं खुली केली. आधीच जगाच्या दबावात असलेल्या ट्रम्प यांनाही संधी मिळाली आणि त्यामुळे ट्रम्प यांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनीच दिलेल्या डेडलाईनच्याही 1.5 तास आधी युद्धविरामाची घोषणा केली. इराणनंही युद्धविरामाच्या निर्णयाचं स्वागत केलं. इराणच्या रस्त्यांवरती जल्लोष सुरू झाला. युद्धविरामाचं स्वागत करत असतानाच इराणनं अमेरिकेसमोर काही अटीही ठेवल्यात आणि त्या अटी आपण सुरुवातीला पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. तर शस्त्रसंधीसाठी इराणने 10 अटी ठेवलेल्या आहेत. यावरतीच सगळी पुढची चर्चा अवलंबून असेल. अमेरिका इथून पुढे कुठलेही हल्ले करणार नाहीत, ही पहिली अट आहे. हॉर्मुझवरती इराणचाच ताबा असेल हे अत्यंत स्पष्ट केलेलं आहे. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहील असंही इराणचं स्पष्ट म्हणणं आहे. इराणवरचे सर्व प्राथमिक निर्बंध हटवले जावेत.
दुसऱ्या स्तरावरचेही निर्बंध हटवले जावेत अशी इराणची मागणी आहे. याच्यामध्ये सुरक्षा परिषदेतील ठराव संपुष्टात आणला जावा, IAEA बोर्डाचे ठराव संपुष्टात यावेत अशीही त्यांची मागणी आहे. इराणला अमेरिका भरपाई देईल, नुकसान भरपाई अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचं सैन्य माघार घेईल, पूर्ण आखाती भागातनं अमेरिकेचं सैन्य जावं, आखातातील अमेरिकेचे सर्व तळ हटवावेत अशी सुद्धा एक महत्वाची मागणी इराणने केलेली आहे. तर आखातातून पूर्णपणे अमेरिकेनं सैन्य मागे घेणं ही जी इराणची अट आहे, ती अट अमेरिकेला मान्य होण्याची शक्यता जरा कमी आहे. कारण एक नाही दोन नाही, इराण सोडून आखातातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. त्याच लष्करी तळांच्या जोरावर अमेरिका पश्चिम आशियातील देशांमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवतं. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या दोन्ही देशांच्या पहिल्या चर्चेत यावरही ठोस निर्णय होऊ शकतो. त्याकडेही आपलं लक्ष असेलच, पण आधी पाहूयात की गेल्या 40 दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या होत्या, कोणकोणते दावे केले होते आणि ते दावे पूर्ण करण्यामध्ये त्यांना अपयश कसं आलंय. जाऊयात मीडिया सेंटरला. तर ट्रम्प यांना काय नाही जमलं. इराणला उद्ध्वस्त करणं, जे ते सुरुवातीपासून म्हणत होते. इराणी नौदल संपवणं, बऱ्याच वेळा दावा केला त्यांनी. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणं हा तर खरं तर पहिला हेतू होता, परंतु पूर्ण झालेला नाहीये. समर्थकांना संपवणं हेही जमलेलं नाहीये. इराणमध्ये सत्तांतरण करणं ही 2 महत्वाची उद्दिष्ट सांगितली होती, ते पूर्ण झालेलं आहे. होर्मुझ खुलं करणं हे नंतर युद्धानंतर गरजेचं झालं होतं, परंतु ते झालं नाही. इराणची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करणंही ट्रम्प यांना जमलं नाही. आता हेच दावे पूर्ण करण्यात आलेलं अपयश आणि याच युद्धामुळे गेल्या 40 दिवसांमध्ये जगावर ओढवलेलं ऊर्जा संकट, यामुळे निर्माण होणारा जागतिक दबाव, यामुळे सुद्धा युद्धविरामासाठी ट्रम्प यांना तयार व्हावं लागलं असंच विश्लेषक सांगतायत. आता याशिवाय आणखीन कोणती कारणं असू शकतात ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मीडिया सेंटरला. ट्रम्प शस्त्रसंधीसाठी मजबूर का झाले? पहिली मजबुरी जागतिक दबाव, तेल आणि गॅस महागले, सगळ्या जगामध्येच वानवा निर्माण झाली या इंधनाच्या बाबतीत. दुसरी मजबुरी होती खुर्ची धोक्यात यायला लागली, महाभियोग येणार अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली. तिसरी मजबुरी देशांतर्गत असंतोष, मोठमोठ्या प्रमाणावरती रॅलीज झाल्या, रेटिंग घसरलं, अप्रुव्हल रेटिंग जे असतं ते. मजबुरी क्रमांक 4, इराण काही मागे हटत नव्हतं. इनफॅक्ट किंबहुना आणखीन आक्रमक इराण होताना दिसत होतं. तर आता या शस्त्रसंधीचं भवितव्य काय असणार आहे? युद्धविराम होणार का? पूर्णविराम होणार का? या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर आणि त्याचबरोबर ABP न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार जगविंदर पटियाल यांच्याशी आपण थोड्याच वेळात चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आजच्या आमच्या प्रश्नावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण पाहूयात मीडिया सेंटरला. युद्धविराम झाला तरी माझ्या मते पुढील काळात मर्यादित हल्ले, प्रॉक्सी वॉर आणि शक्ती प्रदर्शन सुरू राहू शकतं. मयूर बाकलीवाल यांची प्रतिक्रिया आहे. यानंतर युट्यूबवरनं किशोर मोहिते म्हणतायत युद्ध थांबणारे नक्की, कारण दुसऱ्याची सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात स्वतःची खुर्ची धोक्यात आली होती, म्हणून ट्रम्प आता माघार घेणार. श्रीकांत शेवगावकर म्हणतायत युट्यूबवरनं युद्ध पूर्णतः थांबेल असं वाटत नाही. कुणाल सावंत यांची प्रतिक्रिया आहे युद्ध थांबेल, कारण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. युट्यूबवरची प्रतिक्रिया. फेसबुकवरून गुड्डू पठाण म्हणतायत युद्ध थांबवणं हा अमेरिकेचा प्लॅन आहे, कारण इराण समोर अमेरिका पराभूत होती असं चित्र उभं राहत आहे. सुपर पॉवरला इराणनं केलेला प्रतिकार पाहता युद्ध जिंकणं अवघड आहे, म्हणूनच युद्धविराम हाच पर्याय. फेसबुकवरनं प्रथमेश भोर म्हणतायत अद्याप तरी अमेरिकेला म्हणजेच ट्रम्प यांना जे हवं ते साध्य झालं नाही, त्यामुळे काही सांगता येत नाही. फेसबुकवरनंच पुढची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांची आहे. मूळ मुद्दा युरेनियमचा आहे, त्यामुळे युद्ध संपण्याची शक्यता कमीच. आणि आता याच अनुषंगाने आपण तज्ज्ञांची मतं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय